मध्ये कोकणवासियांची अत्यंत आवडती आणि जिव्हाळ्याची असलेली दादर सावंतवाडी किंवा दादर रत्नागिरी ही गाडी ही पुन्हा एकदा दादरवरून सुरू करावी। कोरोना पिरियडमध्ये ती दिव्यापासून चालू केली, दिव्यावरून सोडण्याचं काम चालू केलं, ते दुर्दैवाने आजही चालू आहे। ही गाडी पुन्हा एकदा दादरवरून सोडावी म्हणून मी अनेक प्रकारे प्रयत्न केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने मध्य रेल्वेमध्ये बसलेले महाराष्ट्रद्रोही जे अधिकारी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये कोकणवासियांच्या बद्दल असलेला द्वेष मत्सर पुन्हा एकदा दिसून आलेला आहे आणि दादरवरून कोकणवासियांची गाडी नाकारणं, पण त्याचबरोबर तिथून गोरखपूरची गाडी सोडणं हा नतद्रष्टपणा ज्या सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यांना येत्या आठवड्यामध्ये आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। भाई, तुम्ही या भागाचे खासदार राहिलेला आहात। आता पाहायला गेलं तर आंबा काजू हे पीक तर गेल्याच जमा आहे वातावरणामुळे, खराब हवामानामुळे, आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर या संपूर्ण भागामध्ये पाणी टंचाईचं आता भीषण संकट या मार्च महिन्यामध्येच समोर येतं। मी खासदार असताना आमचे आमदार, मी कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना आम्ही हात घालत होतो। दुर्दैवाने आत्ता निवडून आलेले खासदार सिंधुदुर्गमधून कुठे गायब झाले, तिथले मंत्री गायब झाले, तिथले आमदार गायब झाले। इथल्यासुद्धा मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आंबा काजूच्या संदर्भात एक आक्रमक भूमिका घ्यावी, जागरूकतेची भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारकडून भरीव अशी मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, हे त्यांना कधी वाटत नाही। त्यामुळे ह्या पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदारांनी आंदोलन सुरू केलं। त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील। तुमच्या मतदारसंघातला नाही पण बाजूच्या मतदारसंघातला जो विषय आहे, इटलीमध्ये जी कंपनी बॅन करण्यात आली होती, लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी, त्याच्यातलं जे प्रोडक्ट आहे पिफास, तेच प्रोडक्ट सध्या लोट्यामध्ये सुरू होतं आहे आणि त्या संदर्भातला जो कालचा जो पाणी पकडले ग्रामस्थांनी, यावरून मोठा गदारोळ सुरू आहे। खासदार म्हणून तुम्ही कसं बघता याकडे? कारण राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये या प्रकरणाला क्लीन चिट देण्यात आली। खरं म्हणजे कोकणवासियांच्या जीवाशी खेळणारे जे काय प्रकल्प आहेत, जीव नष्ट करणारे जे प्रकल्प आहेत, कोकण भूमी उद्ध्वस्त करणारे जे प्रकल्प आहेत, हेच केवळ आणि केवळ कोकणामध्ये आणायचे, हा नतद्रष्ट डाव केंद्र सरकारच्या माध्यमातून खेळला जातोय। आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातले आणि कोकणातले मंत्री सत्तेसाठी लाचार होऊन या केंद्राचा मिंदेपणा स्वीकारून अशा या कोकणचा विनाश करणाऱ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने आम्ही रिफायनरीच्या विरोधात लढा दिला, ज्या पद्धतीने आम्ही विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात लढा दिला, त्याच पद्धतीने लोटे परशुराम येथे येणाऱ्या ह्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्याची आवश्यकता आहे, आंदोलन करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार नक्की घेणार। बरोबर आहे भाई, पण तुम्ही ज्या पद्धतीने बारसू रिफायनरी किंवा तिकडे नाणारला ज्या पद्धतीने रस्त्यावरती शिवसैनिक होते किंवा शिवसेना होती, त्या पद्धतीने इथे आता लोट्यामध्ये शिवसेने पक्षाचं कुठं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही आहे, काँग्रेस त्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व झालं ते दिसतंय। याबाबतची आम्ही सूचना इथल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नक्की देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।